ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर आपण आजपासून हा 13वा अध्याय सुरू करणार आहोत. आपण ठाकूरांच्या कृपेने 12 अध्याय संपवले आणि म्हणजेच ते 2 षटक आपण संपवले. म्हणजे 6 अध्यायांचे मी तुम्हाला याच्या पूर्वी पण सांगितलं की 6 अध्यायाचे 3 पार्ट जर आपण गीतेचे केले तर त्यातले 2 पार्ट आपण संपवले आहेत. तर ह्या पहिल्या पार्टमध्ये काय सांगितलं होतं आपण थोडंसं रिव्हिजन करू 2 मिनिटांमध्ये की हा पहिला पार्ट म्हणजे पहिला अध्याय तर 6वा अध्याय यामध्ये भगवंतांनी काय सांगितलं होतं की जीवाचं स्वरूप सांगितलं होतं. आपलं खरं स्वरूप काय त्याबद्दल दुसऱ्या अध्यायामध्ये चर्चा झाली होती. दुसरा त्यामध्ये पॉइंट असा होता की साधना, की कर्मयोगाची साधना कशी करायला पाहिजे, की जीवाचं स्वरूप तर काय चैतन्य स्वरूप आहे, पण ते अचीव्ह करायचं असेल तर आपल्याला चित्तशुद्धी करायला पाहिजे आणि चित्तशुद्धी करण्यासाठी साधन काय आहे तर कर्मयोग आहे. त्याबद्दल 3रा अध्याय 4था अध्याय यामध्ये चर्चा झाली होती. आणि 3रा पार्ट तिथे त्यांनी सांगितला होता की स्वप्रयत्न पण किती महत्वाचे आहे. कारण बरेच वेळा आपण आध्यात्मिक होतो म्हणजे बरेच वेळा दैवाधीन होऊन जातो की जसं माझ्या नशिबात असेल तसं होईल, जसं माझं ठरलेलं आहे त्याप्रमाणे सगळं होईल, याप्रमाणे आपली हळूहळू वृत्ती होऊन जात असते. तर पहिल्या ह्या 6 अध्यायांमध्ये हा 3रा महत्वाचा पॉइंट भगवंतांनी इथे आणला होता की स्वप्रयत्न पण फार महत्वाचे. फ्री विल ज्याला आपण म्हणतो किंवा आपल्या ह्या शास्त्राच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर पुरुषार्थ. आपल्या शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जर या पुरुषार्थाला जर काहीच अर्थ नसता तर मग शास्त्राने सांगितलं नसतं. म्हणजे शास्त्र म्हणतं की दैव आहे, हा दैव आपण नाकारत नाही आहे. दैव हा एक पार्ट आहे आपल्या जीवनामध्ये, परंतु त्यासोबतच मनुष्याला ही फ्री विल दिलेली आहे. त्यासोबत मनुष्याला पुरुषार्थ करण्याची शक्ती पण दिलेली आहे. तर त्याचा पण आपण वापर करायला पाहिजे. म्हणून या पहिल्या ह्या 6 अध्यायांमध्ये जीवाचं स्वरूप सांगितलं गेलं. दुसरा पॉइंट सांगितला की साधना कशी करायची, तुम्हाला त्या स्वरूपाची जर जाणीव करून घ्यायची असेल, जर त्याचा तुम्हाला साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर त्यासाठी कर्मयोग आवश्यक आहे, चित्तशुद्धी आवश्यकता आहे आणि त्यासोबतच ती करण्यासाठी आपल्याला फ्री विलची पण आवश्यकता आहे. आपण आपल्या तिथे पुरुषार्थ पण वापरायला पाहिजे. दुसरा मग दुसरं षटक जे सुरू होतं म्हणजे 7व्या अध्यायापासून तर 13व्या अध्यायापर्यंत, तिथे आपण पहिला मेन टॉपिक बघितला की ईश्वराचं स्वरूप काय आहे हे तिथे आपण मुद्दाम बघितलं. जसं पहिल्या षटकामध्ये आपण जीवाचं स्वरूप बघितलं, दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं की ईश्वराचं स्वरूप काय आहे. मग दुसरा पॉईंट तिथे महत्वाचा डिस्कस झालाय की मग ध्यान कसं करायचं. की ईश्वराचं स्वरूप आहे तिथे आपण बघितलं की कसं ध्यान करायला पाहिजे, कसं बसायला पाहिजे, कसं मन केंद्रित करायला पाहिजे, त्याबद्दलची पूर्ण तिथे माहिती सांगितली गेली की कसं ते ध्यान करायला पाहिजे. आणि तिसरा तिथे टॉपिक मुद्दा मांडलाय तिथे की ईश्वर अनुराग, की ईश्वराची कृपा ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. ती प्रत्येकावरच ती ईश्वराची कृपा आहे, त्याला फक्त आपल्याला टॅप करायला पाहिजे. म्हणजे श्रीरामकृष्ण असं म्हणतात की हवा वाहते आहे, फक्त आपण ते शीड उभं राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही नदीमध्ये जर ते नौका घेऊन गेलात तर हवा तर वाहतेच आहे, फक्त जसं आपण ते शीड उभारू, जसं ज्या डायरेक्शनला करू त्या डायरेक्शनला मग ते नौका जाते. जसं या सोलर एनर्जीमध्ये, त्या सोलर एनर्जीमध्ये पॉवर आहे, पण ती पॉवर तुम्हाला कन्वर्ट करायची असेल तर सोलर पॉवर युनिट तुम्हाला लावायला पाहिजे, म्हणजे तुमची सोलर एनर्जी तुम्हाला मिळेल. नुसतं सूर्याच्या त्या किरणांनी काही होणार नाहीये. तर ती टॅप करणं, हा, किंवा इतका त्या म्हणजे मोठे मोठे धबधबे असतात बघा, तिथे हायड्रो इलेक्ट्रिकल मोठे मोठे पॉवर स्टेशन असतात, त्या पाण्याच्या याच्यामध्ये त्यांना कन्व्हर्शन करतात, त्या टॅप करतात ती एनर्जी. तरी भगवंताची कृपा जर आपल्याला टॅप करायची असेल तर काय करायला पाहिजे, ती कशी टॅप करायला पाहिजे, त्यासाठी जी तयारी पाहिजे ती ही पूर्ण तयारी आपल्या इथे आपण सांगितली. तर या 2 अध्यायामध्ये हे 6 टॉपिक महत्वाचे इथे आले. तर आता जर आपण हे वेदांताच्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर तत्त्वम असी हा एक सिद्धांत आहे आपल्या वेदांतामध्ये, की त्वम म्हणजे मी, तत् म्हणजे तो ईश्वर, त्वम म्हणजे मी
आणि असी म्हणजे आहे, म्हणजे तू तोच ईश्वर आहे. आता हा पहिला जो होय 6 अध्यायांचा जो काही आपण अभ्यास केला, ते तिथे जे तत्व सांगितलं आहे ते सांगितलं आहे तत्. हा नाही सॉरी, त्वम तत्व सांगितलं आहे की तू, जीवाचं स्वरूप, तुझं स्वरूप कसं आहे. आणि पुढचे जे 6 अध्याय सांगितले 7 ते 14, तिथे तत्चं स्वरूप, ईश्वराचं स्वरूप सांगितलं की तत् आणि त्वम हे दोन्ही झालं. आणि आता तिसरं सांगतायत असी, म्हणजे ह्या दोघांचंही ऐक्य, म्हणजे ईश्वर आणि जीवाचं ऐक्य, हे आपण आता या पुढच्या 13 ते 18 अध्यायामध्ये आपण बघणार आहे. तर इथे काय सांगितलं, मुख्य भाग काय सांगितलं की ऐक्य सांगितलंय, जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य कसं आहे. आता हे ऐक्य कसं आहे, हे फक्त ॲपरंट आहे, बाहेरनं आपल्याला फक्त सुपरफिशियल डिफरन्स दिसतोय, पण डिफरन्स काहीच नाही आहे. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की समुद्र आहे आणि समुद्राची लाट, या दोघांमध्ये आपल्याला सुपरफिशियल डिफरन्स दिसतो, पण त्या समुद्रामधूनच आलेली ती लाट आहे. आता लाट जर म्हणेल की मी वेगळी आहे, हा, ते एका अर्थाने ती वेगळी आहे, कारण समुद्रात ती छोटी असते, मोठी असते, लहान असते, या प्रकारची लाट असू शकते. पण तिचं खरं स्वरूप काय आहे, पाणी. म्हणजे समुद्र पण पाणीच आहे आणि लाट पण पाणीच आहे. आता जर असं विचार केला की त्या लाटेला जर, म्हणजे ती जर चेतन लाट असणार, तिला जर ब्रह्मज्ञान झालं, तर तिला काय ज्ञान होईल की अरे, मी आतापर्यंत मी स्वतःला क्षुद्र समजत होती, आतापर्यंत कधी मी छोटी लाट, मोठी लाट अशी समजत होती, मी उत्पन्न होते आहे आणि मी लय पावते आहे समुद्रामध्ये, माझा जन्म होतो आहे, मी मृत्यू पावतो आहे. या प्रकारचं जे सुपरफिशियल आपल्यामध्ये जो भेद वाटतो, तो संपून जाईल. जेव्हा त्या लाटेला ब्रह्मज्ञान होईल, ती लाट म्हणणार मी तर पाणीच आहे. ती काही वेळापुरती फक्त मला छोटी लाट, मोठी लाट वाटली, पण जर माझं खरं स्वरूप जर बघितलं, तर माझं स्वरूप हे अनंत स्वरूप आहे. ह्या सागरासारखं, ह्या जलासारखं माझं अनंत स्वरूप आहे. जेव्हा आपण दोन डिफरन्स करू, लाट आणि समुद्रामध्ये, तेव्हा तिथे आपल्याला वेगळं की छोटी लाट, समुद्र मोठा आहे आणि लाट छोटी आहे. हा, नंतर काय म्हणतात त्याला, एक आहे कारण, समुद्र आहे कारण, आणि लाट आहे त्याचं कार्य, म्हणजे कॉज आणि इफेक्ट. हा भेद आपल्याला दिसतो, पण खरं जर आज जाऊन आपण जर विचार केला, तर दोन्हीही पाणीच आहे. तर त्या प्रकारचं ऐक्य आता आपल्याला इथे बघायचं आहे की हा सगळा जो भेद दिसतो आहे, हा भेद पूर्ण फक्त वरकरणी भेद आहे. जर तुम्ही अजून त्याच्यामध्ये आज जर गेला, तर तुम्हाला तो वरकरणी भेद हळूहळू निघून जातो. आणि म्हणून हे वेदांतामध्ये इक्वेशन सांगतात की तत्त्वम असी, हे इक्वेशन आहे. म्हणजे आता जेव्हा आपण गणित शिकतो तेव्हा इक्वेशन काय असतं की लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड, त्याला आपण इक्वेशन म्हणतो. हे दोन्ही समान व्हायला पाहिजे. आता दोन्हीही जर खूप विरुद्ध असतील तरी ते इक्वेशन होऊ शकत नाही. म्हणजे समजा मी 8 इज इक्वल टू 9 असं जर म्हटलं, तर ते इक्वेशन होणार नाही, कारण ते माहिती आहे, दिसतंय मला की 8 हे 9 होऊ शकत नाही. आता मी जर म्हटलं की 8 इज इक्वल टू 8, हे पण इक्वेशन होऊ शकत नाही, कारण दोन्हीमध्ये समानता आहे. जर दोन्हीमध्ये समानता आहे, इक्वेशनचा फायदा काय आहे. आणि दोघांमध्ये जर विरुद्ध आहे, तरी मला इक्वेशनची आवश्यकता नाही आहे. तर आपलं स्वरूप हे एकदम विरुद्ध पण नाही आहे. म्हणजे आपण आणि ब्रह्म हे एकदम विरुद्ध नाही आहे. आपलं स्वरूप खरोखर ब्रह्म स्वरूप आहे, आणि आपण बाहेरून समान पण दिसत नाही आहे. म्हणजे मी आणि ईश्वर आज जर कम्पेअर केलं तर मी ईश्वर होऊ शकत नाही, तर ते शोधावं लागतं. म्हणून इक्वेशन कुठं असतं की जिथे आपल्याला बाहेरून वेगळं वाटतंय, पण स्वरूपगत एक आहे. म्हणजे कसं, 4 + 3 इज इक्वल टू 9 - 2, याचं उत्तर काय आहे, 7. म्हणजे 4 + 3 म्हणजे किती, 7 झाले, आणि 9 - 2 म्हणजे किती झाले, 7 झाले. पण मला दिसताना हे जेव्हा मी बघतो, 7 बघतो, प्लस बघतो, मग 3 बघतो, मग पुन्हा काहीतरी इज इक्वल टू बघतो, मग ते 9 काहीतरी बघतो, मग मायनस बघतो, आणि मग पुन्हा 2 बघतो. मग दिसताना जेव्हा पहिल्यांदा जर मी तुम्हाला दिलं की 7 + 3 इज इक्वल टू 9 - 2, तर तुम्ही चक्रावून जाल, हे 7 कसं काय आलं. पण जेव्हा तुम्ही त्याचा बरोबर त्याचा आत जाऊन विचार कराल त्या इक्वेशनचा, की हो बरोबर आहे, हे तर 7 इज इक्वल टू 7. बाहेरून फक्त मला वाटतं इक्वेशन की ते वेगवेगळं आहे, पण स्वरूपगत काय आहे त्याचं इक्वेशनचं, हे 7. तर असं हे इक्वेशन
तत्वमसी हे असं इक्वेशन आहे की स्वरूपगत आपलं जे काही हे आहे ते आहे चैतन्य स्वरूप, पण दिसताना वाटतं की मी काय म्हणतात अल्पज्ञ आहे आणि ईश्वर सर्वज्ञ आहे. मी अल्पशक्तिमान आहे, ईश्वर सर्वशक्तिमान आहे. ईश्वर सर्वगत आहे आणि मी कुठे काही लिमिटेड आहे, सर्व मला माहिती आहे की मी काहीच करू शकत नाही. ईश्वर क्रिएटर आहे, तो कर्ता आहे सगळ्या जगाचा आणि मी क्रिएट केल्या गेलेलो आहे. तर हे जे दिसतं एक कोणी स्वामी आहे जगाचा आणि आपण काय सेवक आहोत, नोकर आहोत आपण. तर हा जो डिफरन्स दिसतो आहे की अल्पज्ञ आणि सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि अल्पशक्तिमान, म्हणजे काय सर्वगत तत्व आणि असर्वगत तत्व, एक कोणी स्वामी आहे तर एक भृत्य आहे. तर हा जो डिफरन्स आहे वेदांत सांगतं की हा फक्त सुपरफिशियल डिफरन्स आहे. तुम्ही अजून त्या इक्वेशन सारखा आहे की 7 काहीतरी दिसत आहेत, मग प्लस दिसत आहे, मग इकडे पुन्हा मायनस दिसत आहे. मग पहिल्यांदा आपण काय म्हणतो, नाही नाही हे काहीतरी वेगळं आहे, हे 7 उत्तर कसं आहे, तर 7 उत्तर चुकीचं आहे. पण जेव्हा तुम्ही इक्वेशन सोडायला जाल, हळूहळू तेव्हा कराल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की 7 इज इक्वल टू 7 हे तर बरोबर जमलं. हे तसंच जेव्हा आपण आपला विचार करत राहू, आपल्या स्वरूपाचा विचार, म्हणजे जीव स्वरूपाचा विचार तुम्ही जसा करत जाल, त्याचसोबत ईश्वर स्वरूपाचा जेव्हा विचार करत जाल आणि तिथे जर हे निगेटिव्ह करायला लागलात तुम्ही, म्हणजे हा भाग काढून टाका, तो भाग काढून टाका, तर तुम्हाला सगळ्यात शुद्ध लक्षात येईल की तत्वम असी, की तोच मी आहे. हे जर बाहेरचं जर मी शरीर, बॉडी माइंड कॉम्प्लेक्स जर मी काढून टाकला, माझी उपाधी जी आहे ही जर मी काढून टाकली, ईश्वराची पण जर उपाधी मी काढून टाकली, तर राहिलं काय चैतन्य. दोघांमध्ये पण चैतन्य शिल्लक राहतं. तर हेच आपल्याला पूर्ण या पुढच्या आता ग्रंथामध्ये बघायचं आहे की एकत्व कसं आहे. हा पहिला पॉईंट त्याच्यामध्ये येतो. दुसरा पॉईंट ज्ञानयोगाचा, की हे कसं आपल्याला हळूहळू हळूहळू घेऊन जायचं आहे. म्हणजे इथेच आपल्याला उपनिषद सांगेल की कसा ज्ञानयोगाचा अभ्यास पण आपण करायला पाहिजे. आणि तिसरं सांगतं की आपल्या जीवनामध्ये कशा व्हॅल्यूज आपण इनकल्केट करायला पाहिजे. त्याला सद्गुण म्हणतात. याच्यावर आपला पूर्ण जवळपास पुढचे बरे 2-3 अध्याय त्यावरच आहे. खूप सुंदर अध्याय आहेत ते, की हे सद्गुण जर आपल्यामध्ये नसेल किंवा हे गुण जर आपल्यामध्ये आले नाही तर आपण या रस्त्यावर जाऊ शकत नाही. म्हणजे ही झाली जमीन तयार करणं. म्हणजे जमीन तयार करणं, तुम्ही कितीही भारी बीज आणा, कितीही महागाचं बीज तुम्ही आणा, पण जर जमीन तयार नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही आहे. ना विरतो दुश्चरितान न अशांत न मना असमाहित, की ज्याने दुश्चरित थांबवलेलं नाही आहे, म्हणजे दुष्टाचरण, जो असमाहित आहे, की ज्याचं मन कंट्रोलमध्ये नाही आहे, अशा माणसाला ती प्रज्ञा उत्पन्न होऊ शकत नाही. तर ही जी जमीन तयार करायची आहे, या जमीन तयार करायचा इथे बराचसा आपल्याला उपदेश केलेला आहे. तर या पुढच्या 3 षटकामध्ये आपण ऐक्य बघणार आहोत, जीव आणि ईश्वराचं. दुसरं ज्ञानयोगाचा काही पार्ट बघणार आहोत आणि तिसरा पार्ट आपण इथे बघणार आहोत की सद्गुण आपण आपल्यामध्ये कसे आणायचे आणि त्याची तयारी कशी करायची. तर या तिघांच्या या 3 विषयांवर आपण इथे आता पुढचं हा अध्याय सुरू करणार. तर पहिला श्लोकात भगवंत इथे सांगतायत, अथ त्रयोदशोऽध्याय श्री भगवान उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे अर्जुना, या शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते व याला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक म्हणतात. आता हे 2 शब्द थोडेसे आपण समजून घ्यायला पाहिजे. हे टेक्निकल शब्द आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. आता क्षेत्र म्हणजे काय थोडक्यात, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय. क्षेत्र म्हणजे हे जे बाहेरून जे काही मी बघतो, जे दृश्य आहे, जे ऑब्जेक्ट म्हणून मी बघतो आहे, हे आता माझं शरीर, माझं मन, मी शरीराला ॲज अ ऑब्जेक्ट बघतो आहे. माझ्या मनामध्ये जे काही विचार उत्पन्न होत आहेत त्याला मी ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून बघतोय, की आता माझ्या मनात चांगला विचार उठला, माझ्या मनात वाईट विचार आला, मी सुख, आता मला आनंद होतो आहे, मला आता दुःख होत आहे, हे आपण प्रत्यक्ष बघू शकतो. आणि ह्या शरीराला पण आपण बघू शकतो प्रत्यक्ष. तर जे काही आपण बघतो आहे किंवा जे काही आपल्याला आपल्या अनुभवाला येणारं जग आहे ते सगळं क्षेत्र, हे आपण, हा टेक्निकल वर्ड आहे. पण बरेच वेळा आता याच्यानंतर क्षेत्रज्ञ ही टर्मिनॉलॉजी वापरल्या जाईल.
ती जर वापरली तेव्हा मला असं नको व्हायला की काय बाबा एक पुन्हा नवीन क्षेत्रज्ञ. तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. तर क्षेत्र याची व्याख्या शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये केलेली आहे की क्षतत्राणात म्हणतात की क्षतत्राणात म्हणजे आपल्या शरीराला काही जखमा होतात किंवा लागतं कुठं होतं त्याला क्षत होतं शरीर. तर हे शरीर क्षत होतं म्हणून पण त्याला क्षेत्रज्ञ म्हणायला पाहिजे, क्षेत्र म्हणायला पाहिजे. हा, कारण चैतन्यामध्ये कुठलेच असे विकार नाहीये. चैतन्य काही लहान पण होत नाही, मोठं पण होत नाही, ते जाळता पण येत नाही, त्याला ओलं पण करता येत नाही, त्याला कापता पण येत नाही, काहीच करता येत नाही. आता इथे जी स्पेस आहे, या स्पेसला मी कापू शकतो का? मी या स्पेसला जाळू शकतो का? काहीच करू शकत नाही. हे जे आकाश आहे माझ्या भोवती, हे आकाश कसं सर्वगत आकाश आहे. मी जर तलवार आणली मोठी आणि त्यांनी म्हटलंय मी आता आकाश कापतो, कापला जाणार आहे का आकाश? नाही कापला जाणार आहे. तसंच हे चैतन्य पण, या चैतन्याला पण अशी कुठल्याही प्रकारचं आपण कमी जास्त व्रण, आता मी माझं वय वाढलं, माझं वय कमी होतं, आता मी वाढलो, अजून पुढे वाढेल माझं वय, आता इथे ह्या सगळ्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत. पण चैतन्यामध्ये असं काहीही बदल होत नाही. म्हणून ते म्हणतात इथे की क्षतत्राणात पहिल्यांदा त्यांनी व्याख्या केली. दुसरी ते व्याख्या करतात क्षरणात. क्षरणात म्हणजे हळूहळू हळूहळू हे शरीर हे नष्ट होण्याकडे जात आहे. म्हणजे हे शरीर या सगळ्या गोष्टींनी आपलं नष्ट होत आहे. म्हणजे कसं तिन्ही लेव्हलनी, म्हणजे आपण म्हणतो ना की शांती करतो आपण 3 प्रकारची, आध्यात्मिक शांती, आधी भौतिक शांती आणि आधी दैविक शांती. आता ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला हळूहळू पण आपल्याला या नष्ट होण्याकडे घेऊन जात असतात. म्हणजे आध्यात्मिक काय आपल्या कशी कमी होते, कोणाला बीपी आहे, कोणाला काय हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा कोणाला अजून काही काही प्रॉब्लेम्स आहेत. तर हे झाले आध्यात्मिक काय म्हणतात त्रास. आणि या आध्यात्मिक त्रासामधनं पण आपण हळू क्षय होण्याला जात असतो. हळू आपण त्या काय म्हणतात मृत्यूकडे जातोय म्हणा किंवा संपण्याकडे जातोय. दुसरी गोष्ट काय आहे की आध्यात्मिक काही गोष्टी आहेत. आता आध्यात्मिक या वातावरणामध्ये बघा किती प्रकारचं पोल्युशन आहे. एअर पोल्युशन आहे, खाण्यामध्ये पोल्युशन आहे, तुम्ही काहीही खा, प्रत्येकामध्ये पोल्युशन आहे. तर या एन्व्हायरमेंटमध्ये जे आपण राहतो ते पण आपल्याला काही काळाने मारण्यासाठी कारणीभूत आहे. हा, आणि तिसरं काय आधी दैविक, की भूकंप आहे, नदीला पूर येणं आहे, हा, या ज्या नैसर्गिक आपत्ती आहे यामधून पण आपण क्षत होतो. म्हणून हे क्षेत्र ज्याला म्हणतो आपण, हे क्षेत्र लक्षात घ्यायला पाहिजे की क्षेत्र म्हणजे माझं फक्त शरीर आणि मन नाही आहे. माझं शरीर आणि मन हे आणि हे पूर्ण जग, हे पण समजून घ्यायला पाहिजे, हे पण क्षेत्र आहे. कारण या जगात पण परिवर्तन होत आहे. मग जसं माझ्यामध्ये परिवर्तन होत आहे, जसं माझ्या मनामध्ये परिवर्तन होत आहे, तसंच या जगामध्ये पण परिवर्तन होत आहे. ही एक शंकराचार्य दुसरी व्याख्या करतात. आणि तिसरी व्याख्या इथे करतात की क्षत्रवध. की क्षत्रवध म्हणजे ते म्हणतात की हे जशी, म्हणजे समजा मी जमीन तयार केली छान, तिथे आता मला काहीतरी बी लावायचं आहे, बी पेरायचं आहे मला. तर मी जमीन छान नांगरली, सगळं केलं, त्यात छान पाणी दिलं, सगळं केलं, हा, आणि त्यात जर मला म्हणजे बी पेरायचं म्हणजे झाडा जर वरती आणायचं असेल किंवा फळ जर मला खायचं असेल तर मला बी पेरायला पाहिजे. मी जर म्हटलं की नाही मी खूप महागाचं बी आणलेलं आहे, मी छान माझ्या हातजवळ ठेवतो किंवा माझ्या तिजोरीत ठेवतो, तर तिजोरीत ठेवून त्याला झाड येणार आहे का? नाही. तर त्या बीचं जर फळ व्हायचं असेल तर एक मीडियम पाहिजे, एक माध्यम पाहिजे. आणि ते माध्यम काय आहे? ती जमीन आहे. त्या जमिनीच्या माध्यमातनं ते बी फुटणार आहे आणि त्यातनं फळ निघणार आहे. तसंच हे शरीर जे आपण पापपुण्याचं किंवा आपल्या कर्माचं प्रारब्धाचं हे शरीर घेऊन आलो आहे, हे एक क्षेत्र आहे. श्री शंकराचार्य म्हणतात की हे पण एक माध्यम आहे. या शरीराच्या माध्यमाशिवाय आपण ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला स्वर्ग जर प्राप्त करायचा आहे, नरकात जरी जायचं असेल, स्वर्गात जरी जायचं असेल, तरी एक माध्यम लागतं. विदाऊट माध्यम आपण कुठेच जाऊ शकत नाही. तर शंकराचार्य ते म्हणतात की जशी हे जमीन म्हणजे काही पिकवण्यासाठी तुम्हाला जशी जमीन एक माध्यम म्हणून लागतं, तसंच या शरीरातनं तुम्हाला काही जरी पिकवायचं असेल, ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल, काहीही प्राप्त करायचं असेल, तर जे शरीर लागतं त्याला क्षेत्र म्हणतात. तर इथे शंकराचार्याने 3 व्याख्या केल्या आहे
क्षेत्राच्या, की क्षेत्र कशाला म्हणायचं. तर एक थोडक्यात लक्षात ठेवायला पाहिजे की जे काही शरीर, मन आपलं जे काही आहे किंवा हे जग आजूबाजूचं, हे सगळं याचा अर्थ आहे क्षेत्र, की जे परिवर्तनशील आहे, ज्याच्यामध्ये सदैव बदल होणार आहे. असं कुठलंच नाही की त्याच्यामध्ये बदल होणार नाही असं नाही आहे, की या सगळ्या जगामध्ये परिवर्तन होतं. त्याला म्हणतात षटविकार, अस्ति, जायते, काय वर्धते, विपरिणमते, नश्यते, ह्या अशा 6 काही त्याच्या स्टेज सांगितल्या आहेत, की या 6 स्टेजमधून अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, क्षीयते आणि नश्यते, या 6 स्टेजमधनं शरीर पण जातं आणि या 6 स्टेजमधनं हे जग पण जातं. तर जे काही ही परिवर्तनशील जी काही सत्ता आहे त्याला इथे क्षेत्र म्हटलं आहे. हे एकदम डोक्यात क्लिअर ठेवायला पाहिजे की हे क्षेत्र झालं आणि या क्षेत्राचा जो जाणणारा आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं, की जो जाणणारा. आता माझ्या मनामध्ये जे काही विकार उत्पन्न होत आहेत, माझ्या शरीरामध्ये जे विकार उत्पन्न होत आहेत, ते कोणीतरी जाणणार आहे. म्हणजे मी जेव्हा रात्री स्वप्न बघत असतो ते पण जाणणारा कोणीतरी आहे. मी जर सुषुप्तीमध्ये छान गाढ निद्रेत जर असलो तर दुसऱ्या दिवशी उठून मी म्हणतो की मी किती छान झोपलो होतो रात्रभर, खूप सुंदर मला झोप आली. म्हणजे झोपेत पण कोणीतरी जाणणार आहे. म्हणजे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही काळामध्ये कोणीतरी एक सत्ता अशी आहे की ती जागी आहे आणि ती साक्षी भावानी हे सगळं बघते आहे आणि त्यामध्ये मात्र कुठलंच परिवर्तन होत नाहीये. म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा पण मी जाणणारा होतो, पण ते जे चैतन्य आहे तो जाणणारा आहे त्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही, तो काही म्हात्रा झालेला नाहीये. म्हणजे माझं जर आज 50 वर्ष वय झालं असेल तर माझं चैतन्य पण बाबा आता 50 वर्ष झालं असं म्हणता येणार नाही मला. मी जर जेव्हा 25 वर्षाचा असेल तेव्हा माझं चैतन्य 25 वर्षाचं होतं असं पण म्हणता येणार नाही. कारण हा जाणणारा जो आहे त्याच्यामध्ये काहीही परिवर्तन होत नाही, तो अपरिवर्तनीय आहे आणि त्याला सोडून बाकी सगळं जग परिवर्तनशील आहे. तर जे अपरिवर्तनीय आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे, की ऑब्झर्वर, जाणणारा. जाणलं जाणारं आणि जाणणारा हे 2 फरक आहे याच्यामध्ये, की मी जगाला बघतो आहे, जग परिवर्तनशील आहे आणि त्या जगाला परिवर्तन होत आहे, माझ्या मनामध्ये परिवर्तन होत आहे, या बघणारा मी आहे. तर हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ इथे भगवंत म्हणतात की हे शरीर, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधीयते. आता इथे फक्त शरीर म्हटलंय, पुढच्या काही श्लोकांमध्ये आपल्या लक्षात येईल की हे भगवंत जगाचा पण विचार आणतायत, की नुसतं शरीर नाही आहे, हे शरीर नाही, शरीर आणि जग या दोघांनाही मी क्षेत्र म्हणतो, याला क्षेत्र म्हटलं जातं. हे अर्जुना, या शरीराला क्षेत्र असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही परिवर्तनशील आहे, लक्षात ठेवा की जर म्हणजे तो सिनेमा जो आहे तो परिवर्तनशील आहे, तिथे सदैव बदलत आहेत, पण जो पडदा आहे तो स्थिर आहे. म्हणजे आज तो पडदा आहे, उद्या एक काय वेगळा शो लागला, 4 दिवसांनी तिथे वेगळा शो येईल वाटल्यास. म्हणजे आता हिंदी सिनेमा होता, नंतर इंग्लिश सिनेमा आला, पण पडदा सेम आहे. तर त्या पडद्याला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं, की तो या सगळ्यांचा साक्षी आहे आणि हे बदलणारं सगळं आहे त्याला क्षेत्र म्हटलं जातं. एतद्यो वेद्य तम प्रभू, आणि जो वेत्ती, या सगळ्यांचा जो जाणणार आहे, या सगळ्यांचा जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. की ह्या 2 गोष्टी ते म्हणतात अर्जुनाला, की तू हे जे सगळं जे बदलणार आहे, कारण आपलं शरीर बदलणार आहे आणि मन पण बदलणार आहे. हे फार चांगलं आहे की आपलं मन बदलणार आहे, हे लक्षात ठेवा. आपण मनाला म्हणतो की काय माझ्या मनामध्ये असे विकार येतात, माझ्या मनामध्ये अशा विचार येतात, पण ते बदलणार आहे, चांगलं आहे. कारण न बदलणारं जर मन असतं तर काय होईल माहित नाही. म्हणजे मी गळा फाडून बोलतोय आणि तुमच्या मनात काहीच नाही, कारण काहीच होत नाही तिथे. इट इज ॲज गुड ॲज डेड म्हणतो ना आपण, की ब्रेन डेड म्हणून एक कल्पना आहे, की त्यांचं मन चालत नाही. तर शरीर बदलत आहे, मन बदलत आहे, हे चांगली गोष्ट आहे, कारण इट शोज दॅट वी आर लिव्हिंग बिईंग. तर जे काही बदलतं, जे शरीर, मन, ते क्षेत्र आणि हे क्षेत्रज्ञ, हा बघणारा, साक्षी, तिन्ही अवस्थेचा साक्षी आणि चैतन्य स्वरूप परमात्मा. आता या साक्षीचं स्वरूप काय आहे, की आपण याच्या पूर्वी पण बघितलं आहे, दुसऱ्या अध्यायात मी याचं विस्तृत चर्चा केली होती, की हे जे चैतन्य आहे हे कुठलं काही, म्हणजे हे कुठलं, इट इज नॉट अ पार्ट, प्रॉडक्ट, आपल्या कुठल्या शरीराचं प्रॉडक्ट नाही आहे किंवा प्रॉपर्टी पण नाही आहे. म्हणजे हा पार्ट नाही, जसं मग हात, पाय हे माझे पार्ट आहे शरीराचे,
तसं काही हे चैतन्य माझा पार्ट नाही आहे शरीराचा, किंवा ते प्रॉडक्ट पण नाही आहे. म्हणजे ते काही शरीरापासून तयार झालं, जसं मी आता काही खाल्लं तर रक्त तयार झालं, किंवा मज्जा मेद तयार झाला, तसं काही हे चैतन्य तयार होत नाही की मी जन्मलो आणि मग ते तयार झालं, असं नाही आहे. आणि काही प्रॉपर्टी पण नाही आहे. प्रॉपर्टी नाही म्हणजे कसं, की काळा गोरा लहान मोठा या प्रकारच्या शरीरामध्ये चेंज असतात. तर हे जे चैतन्य आहे हे इट इज नॉट अ प्रॉडक्ट, इट इज नॉट अ पार्ट, आणि याच्या कुठल्या प्रॉपर्टी पण नाही आहे. तर हे लक्षात गेलं की हे चैतन्य असं वेगळं आहे, ते इंडिपेंडंट एक सत्ता आहे. जशी इलेक्ट्रिसिटी ही सत्ता जशी इंडिपेंडंट आहे की वेगवेगळे उपकरण मी चेंज करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे ते उपकरण चेंज होऊ शकतात. पण जे चैतन्य आहे त्यामध्ये, जे अनुसूचित चैतन्य आहे ते इंडिपेंडंट आहे, आणि ते फक्त लिमिटेड माझ्या बॉडीसाठी नाही आहे. चैतन्य सगळीकडे आहे. म्हणजे मी आज आहे, माझ्या चैतन्य दिसतं, पण मी गेलो तर माझ्यासोबत चैतन्य पण संपेल. जेव्हा मला अग्नी दिला जाईल तेव्हा चला हे तर गेले, पण त्यासोबत चैतन्य पण गेलं असं होत नाही. चैतन्य राहतच. तर हे जे चैतन्य आहे, हे चैतन्य, हे पूर्ण ही सत्ता जी आहे, हे सर्वव्यापी आहे, सर्वगत आहे, आणि ही तिन्ही काळात असणारी चैतन्य सत्य आहे. तर ही चैतन्य सत्तेचं स्वरूप इथे जे आहे त्यालाच आपण साक्षी म्हणतो, त्यालाच आपण परमात्मा म्हणतो, त्यालाच आपण ब्रह्म म्हणतो, त्यालाच आपण आत्मा म्हणतो. तर या श्लोकामध्ये आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या क्षेत्र म्हणजे काय, तर शरीर, मन, जे काही आपण दिसतं, आणि हे जग, म्हणजे जे काही अनुभवाला येतं त्याला क्षेत्र म्हणायचं, आणि त्या अनुभवाचा जो साक्षी आहे त्याला क्षेत्रज्ञ आपण म्हणू शकतो. दुसरा श्लोक, क्षेत्रज्ञम चापि माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्त ज्ञानम मतम मम. आणि हे अर्जुना, सर्व क्षेत्रात क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा ही मलाच समज, क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्वतः जाणणे आहे तेच ज्ञान आहे, असे माझे मत आहे. आता या पुढच्या श्लोकांपासून अजून थोडंसं डिटेल भगवंत जात आहेत, तो आपण श्लोक पुढच्या याच्यामध्ये बघू. या मध्ये आपण एक इंट्रोडक्शन घेतली की हे आता ह्या 13व्या 18व्या अध्यायामध्ये काय काय आपण कुठल्या कुठल्या सब्जेक्टला आपण स्पर्श करणार आहोत, आणि ही मेन कल्पना आहे थोडीशी तुमच्यामध्ये जिरू द्या, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा एक संकल्प आपण क्लिअर करायला पाहिजे. कारण याच्या पुढे सगळं जे काही मी समजा बोलताना क्षेत्रज्ञ जर म्हटलं तर पुन्हा ती रामाची सीता कोण असं व्हायला नको, म्हणून ही कल्पना एक, कारण टेक्निकल वर्ड्स आहे ते, हे थोडंसं लक्षात ठेवायला पाहिजे. तर आज आपण इथेच थांबू, आणि पुढचे काही दिवस आता क्लास होणार नाही कारण मी पण थोडा बिझी असेल. काही 8-15 दिवस आपण थोडंसं रेस्ट घेऊ, आणि नंतर पुन्हा मी सांगेन केव्हापासून आपण आपला पुढचा क्लास सुरू करू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.